तर इतका अंधार का वाटत आहे, कुठलंच काही दिसेना, कारण यावेळेत मी वरती आहे आणि पूर्णपणे अंधार पडलेला आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये काहीच दिसत नव्हतं. जिथं लाईटिंग चालू आहे तिथलं थोडंफार दिसत होतं. तर टायमिंग बघू शकता आता इव्हनिंगचे 6:15 वाजलेले आहेत. आत्ता खाली आलेले आहे, म्हणजे मी 5:30 वाजता वरती गेलेली होती. सगळी इव्हनिंगचे कामं भांडे वगैरे क्लीन करूनच गेलेले होते, कारण आल्यानंतर ही कामं मी ठेवत नाही आल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाक करायचा. म्हणजे दररोजची टायमिंग माझं झालेलं आहे. 8 दिवस झालं मी माझ्यासाठी 1 तास टाईम काढते. 5:30 वाजता वरती जाते, म्हणजे गुडघेदुखीचा त्रास होत आहे मला, त्यामुळे वॉक करणं हे गरजेचं आहे. म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत किंवा सकाळी आपण करू शकतो पहाटे 5 वाजता, पण होत नाही. पहाटेची घाईगडबड खूप असते, त्यावेळी टिफिन वगैरे मला बनवायचं असतं. पण इव्हनिंगच्या वेळी थोडंसं निवांत वाटतं, सगळी कामं आवरते फास्टमध्ये आणि 1 तासभर मी वरती जाते. 2 मजली जिन्या चढत चढत गेलो ना तरी पण छान असतं, आणि वरती गेल्यानंतर 1 तास फ्रेश हवेत बसते, थोडं वॉक करते, छान वाटतं. दीपकही सोबत असतो, आणि हा जो किराणा आहे ते अगोदरच दीपकनं आणून ठेवलेला होता, पण मी काही काढाकाढी केली नाही. कवरमध्ये बांधलेलं तसंच होतं, तेच बघत होती की काय काय आहे. विलायची संपलेली होती, विलायची आणलेला 1 पाकिट. नंतर मसाले, सुहाना मसाला मी भाजीला घालत असते, तर 2 पॅकेट हे मसाला आलेला आहे, म्हणजे एकावर एक फ्री आलेला आहे असं म्हणत होता. जे नवीन मॉल इथं खुललेलं आहे ना, तिथं थोडंफार रेटही कमी आहेत प्रत्येक वस्तूचे, आणि एकावर एक फ्री पण भेटतं. खूप छान आहे, तिथूनच आणलेलं आहे सगळं. दिनेश पण बघत आहे, म्हणजे दिनेश आत्ता कॉलेजून आला, तर आता पटकन मी भाजीची तयारी करत आहे. तर आज भाजीमध्ये काय बनवत आहे, तर गाजराची भाजी. तर खूप जणांच्या घरात गाजराची भाजी खाल्ली जात नाही, म्हणजे मुलांना वगैरे आवडत नाही, पण अशा प्रकारे करा, खूप छान बनते. आणि गाजर खूप गोड असलं नाही पाहिजे, जसं आपण हलवा बनवण्यासाठी गोड गाजर घेऊन येतो ना, थोडीशी गाजराची गोडी कमी असल्याने त्याची भाजी खूप छान होते, म्हणजे गुळमुट होणार नाही. तर तसेच गाजरं होते हे, त्यामुळे मी कट करून घेतलेले आहेत. म्हणजे काही ऑप्शनही नव्हतं, भाजीला काहीच नाही आता यावेळेत. आहेत बटाटे आहेत, टोमॅटो आहे, आणि ती भाजी जास्ती पसंत केली जात नाही, आणि बटाटा तर खातच नाहीत, त्यामुळे म्हटलं गाजराचीच बनवावी. छानही असते भाजी आणि चविष्टी लागते. तर इकडं गाजर मी बारीक कट करून घेतलेले आहेत. नंतर अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतली, कांदा कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलं. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली, कांदा टाकला, परतून घेतलेला आहे. कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. नंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकली, सुके मसाले टाकलेले आहे, धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर मी शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी टाकलेले आहे, परतून घेतलं. नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मसाला करपणार नाही, व्यवस्थित भाजला जाईल. तर इथे मी फक्त अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, आणि कमी गॅसवरती आपल्याला सतत परतत हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये कट केलेले गाजर टाकायचे आहेत, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, परतून घेऊ. आणि आता टाकूया यामध्ये गाजर. आणि इकडे मी कुकरला भात लावलेला आहे, म्हणजे जोपर्यंत भात बनेल तोपर्यंत भाजी बनेल, आणि मी भाकरी बनवून घेते. म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी काढलं ना, अशी धावपळ नंतर खूप होते माझी, तसंच होत आहे. पण या धावपळीमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून थोडासा वेळ काढून, म्हणजे दिवसातनं 1 तास वेळ माझ्यासाठी आहे, थोडा वेळ वरती जाते. म्हणजे कसं असतं ना, ही घरकामं आपली इतकी असतात ना, छोटी छोटी, दिवस न रात्र करा तरी पण कमीच आहे, पण या कामामध्येच थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. दीपकचं म्हणणं असंच असतं, मम्मी तू कितीही काम केलीस ना, ही कामं संपणार नाहीत, त्यासाठी थोडा वेळ, म्हणजे जसं कॉलेजून येतो थोडा वेळ बाहेर जातो, मग आल्यानंतर मला म्हणतो तुझी कामं जिथल्या तिथं ठेवा, अगोदर वरी जाऊया. तर दीपक घेऊन जातो मला, मी स्वतःहून जातच नाही, कारण मला वेळच भेटणार. मी म्हणते उद्या जाऊया, आता राहू द्या, आज इतकं काम आहे, उद्या जाऊया. पण दीपकचं म्हणणं असं असतं की सगळं वेळेत व्हावं. सकाळी उठल्यानंतर 15 मिनिट तू काहीतरी योगा कर, वॉक कर, थोडंसं चालत जा, काही जमत नसलं तर म्हणत असतो, पण होत नाही, त्यावेळेत वेळ भेटत नाही. सकाळी खूप धावपळ होते माझी, कारण सगळ्यांना टिफिन वेळेत लागतं, सगळे जाणार असतात. पण इव्हनिंगच्या वेळेत थोडासा वेळ मी काढत आहे. तर असं इकडं तुम्हाला बोलत बोलत मी भाजी बनवलेली आहे, म्हणजे फोडणीमध्ये गाजर टाकून थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर मी ग्लासभर पाणी टाकलं, आणि भाजी शिजून तयार आहे. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. गॅस बंद केलं, आणि नंतर भाकरी बनवल्या, सगळ्यांना जेवायला पण वाढलं, म्हणजे भूक लागलेली होती, वरी गेल्यामुळे थोडासा लेट झालेलाच होता मला. काही गडबडीने स्वयंपाक बनवला, बाबांचं दीपक दिनेशचं जेवण झालं. दिनेश इकडे अभ्यास करत बसलेला आहे, म्हणजे इकडचं दार बंद करून हा अभ्यास करत बसतो, कारण टी व्ही ऑन असते हॉलमध्ये, डिस्टर्ब होऊ नये म्हणून दार बंद करत असतो. तर दिनेशचा अभ्यास चालू आहे, आणि माझी किचनची सगळी कामं आवरलेली आहेत. तर सगळ्यांना गुड नाईट, भेटूया सकाळी. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर दीपक इकडं काय करत आहे, हेअर ड्रायर मशीन घेऊन वॉचमधलं पाणी सुकवत आहे, म्हणजे पाणी गेलेलं याच्या घडीमध्ये तेच काढत आहे. नंतर आज दिनेशला पण सुट्टी आहे, पण माझी निवांतपणे मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. स्वयंपाक पाणी आणखीन झालेलं नाही आहे. आज मला साफसफाईची कामंही काढायची आहेत, म्हणजे 3-4 दिवस झाले मी याच कामात लागलेले आहे. दररोज एक रूम काढत आहे, जसं बेडरूम 1 दिवस, किचन 1 दिवस, नंतर वरचे जे जिना आहे 1 दिवस लागलेलं आहे मला. आता हॉलमधलं एक राहिलेलं आहे, इकडची रूम राहिलेली आहे. तर आज सुट्टी आहे दोघांनाही, तर म्हटलं आज साफसफाईची कामं काढावी, जी ही स्वयंपाक पाणी अगोदर करून घेते. थोडंसं लेट
लेट उठलेली आहे, कारण दिनेश ज्या दिवशी कॉलेजला जात नाही त्या दिवशी मी थोडंसं लेटच उठत असते, कारण लवकर उठून बाहेरचं काही दिसत नाही, अंगणाची साफसफाई करायलाही जमत नाही त्यावेळेत, आणि हॉलमध्ये इकडे तिकडेही थोडंसं म्हणजे अंथरण वगैरे असतात, त्यामुळे लवकर उठून करावं काय, दररोज कसं स्वयंपाक असतो, त्यामुळे थोडंसं निवांतच उठले. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ वगैरे झालेले आहे. आता अगोदर मी देवपूजा करून घेते, तर अगोदर मी पाणी भरून घेते. तर हे जे हंडा आहे ना तांब्याचा, बघू शकता कलर कसा झालेला आहे. 2-3 दिवसाच्या नंतर मला पितांबरीनं किंवा लिंबू मीठ, लिंबू हळद, कधी काय तर कधी काय लावून मी हे क्लीन करते. तर आज मी तर लिंबू आणि मीठ घेतलेलं आहे. अगोदर मी लिंबू मीठ लावून छान व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. जी डागडुगं होती सगळे निघून गेलेले आहेत. आता मी पितांबरी लावून क्लीन करत आहे, म्हणजे अशा प्रकारे पितांबरी जास्त लागत नाही आणि जास्त आपला हात पितांबरीत राहत नाही, हे महत्त्वाचं आहे. खूप केमिकल असतं, हात खूप खराब होत आहेत पितांबरीनं, त्यामुळे जास्त यूज करत नाही आहे मी. पण लिंबूनं तितकी चमक आलेली नव्हती, पितांबरी लावल्यानंतर बघू शकता छान चमक आलेली आहे, स्वच्छ धुलेला आहे. दीपक इकडं काय करत आहे, तर सूर्यनारायणला पाणी घालायचं आहे, तर तांब्या भरून घेतलेला आहे. सकाळी 7 वाजता सूर्यनारायणला दररोज पाणी घालतो, याचा नियम आहे. तांब्यामध्ये हळदी, कुंकू, तांदूळ, नंतर फुलं टाकत असतो आणि ते पाणी वरती नेऊन सूर्यनारायणला घालत असतो. तिकडे हांडा पण भरलेला आहे, फुलं पण तोडून आणलेलं आहे, म्हणजे जास्वंदीची फुलं आहेत, दासाळ्याची आहेत, नंतर स्वास्तिकची फुलं, सगळं दीपक घेऊन आलेलं आहे. ज्या दिवशी मुलं घरी असतात ना त्या दिवशी पूर्णपणे माझी हेल्प करत असतात, किचनमध्ये असो, बाहेरचे काम असो, सगळ्या कामामध्ये पूर्णपणे हेल्प भेटत आहे. इकडे तांब्याचा हंडा भरून ठेवलेला आहे, नंतर मी स्टीलचा हंडाही स्वच्छ धुवून भरून घेतलेला आहे. जोपर्यंत हंडा भरत आहे तोपर्यंत मी देव सगळे काढून किचन काउंटर आणते आणि इथंच देवांना मी स्नान घालत असते, कारण तिथं समोर येत नाही, खूप पाणी होतं सगळीकडे. आणि हे हंडे जे आहेत ना अगोदर मी कपड्यानं स्वच्छ पुसून घेणार आहे. जी तांब्याचा हंडा आहे ना त्यावरती पाण्याचे डाग खूप लवकर पडतात, म्हणून कॉटनच्या कपड्यानं मी अगोदर ते हंडा पुसून घेणार आहे. आणि जी झाकणं वगैरे आहेत सगळी मी स्वच्छ धुवून यावरती ठेवलेले आहेत. आणि हंडा एक वेळा मी स्वच्छ पुसून घेत आहे, म्हणजे थोडंसं एकही पाण्याचा डाग असला तसा डाग पडतो त्यावरती. जितकी चमक आता आलेली आहे ना पितांबरी लावल्यानंतर, नंतर तसे डाग पडतात त्याला. तर बघू शकता हंडा एकदम छान असा सोन्यासारखा चमकत आहे. तर असं 2-3 दिवसाची चमक राहते, परत आणखीन मला क्लीन करावं लागतं. दिनेश कुठल्या कामात लागलेले आहे, तर खूप मोठं काम असतं सुट्टी दिवशी. कम्प्युटर ऑन करून बसलेला आहे गेम वगैरे बघत. आणि दीपकच्या जरा म्हणजे दीपकला ना गेम वगैरे खेळायला किंवा बघायला आवडत नाही, याचं दुसरंच असतं. म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं बघा, घरामध्ये दोघं आहेत तर 2 प्रकारचे आहेत, याचं माइंड वेगळंच असतं आणि त्याचं माइंड वेगळंच आहे. तर असं प्रत्येक व्यक्ती एकसारखा राहत नाही. तर ही आहे आजची देवपूजा, म्हणजे कलरफुल फुलं भेटलेले आहे, जास्वंदी आहे, दासाळ आहे, नंतर पांढरे तर फुलं असतात दररोज. सगळी फुलं मी देवांना आज वाहिलेले आहेत. पूजा झालेली आहे, तुळशीपूजन झालेलं आहे आणि उंबरापूजनही झालेलं आहे. झाडं पण बघू शकता खूप छान सुंदर असे वाटत आहेत. बारक्याला सायकलवर बसून घोड्यावर बसून पळून जातो मिळत नव्हतं. जोपर्यंत हे सगळं आवरत होतं तोपर्यंत हे पण आलेले आहेत. आल्यानंतर खूप घाईगडबड असते यांना. अगोदर जेव्हा फोन लावलेला होता मी, म्हणजे मी अगोदर का फोन लावते की येजोपर्यंत सगळं बनवून ठेवा, कारण आल्यानंतर खूप गडबड करत असतात, मग ते करू का हे करू अशी धावपळ माझी होते. पण फोन लावल्यानंतर म्हणत होते आणखीन येणं होणार नाही अर्धा तास तरी, आणि फोन ठेवला की लगेच आलेले आहेत. तर असं पटकन मी इकडं बनवत आहे. आणि भाकरी बनलेल्या आहेत, म्हणजे बाबांचं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे जेवण झालेलं आहे त्यांचं, तर बाबांना भाकरच लागते. तर अगोदर मी भाजी आणि भाकरी बनवल्या घाईगडबडीत. आज नुसता गोंधळ झालेला आहे प्रत्येक कामाचा. साफसफाईची तर कामं होतच आहेत, परत ही पण कामं माझी लवकर आवरेनात असं होत आहे. सकाळी थोडंसं लवकर उठलं तर सगळी कामं वेळेत होतात, थोडासाही लेट झाला एक अर्धा तासी तर पूर्ण दिवसभराचं जे काम असताना पूर्ण विस्कटलं जातं, एकही वेळेत होईना, नुसती धावपळ होते. तर असं आता पटकन पोहे बनवून घेते आणि जी ही किचनचा आवरावर आहे ती थोडीफार करते. आणि तिकडची रूम मला आज क्लीन करायची आहे. खूप झालेली तिकडे पसारा, म्हणजे किचनमध्ये खूप पसारा भरलेला आहे तिकडचे. आम्ही जे हातात येतं नेऊन तिकडे ठेवते, जे एक्स्ट्राचं आहे जे मला दररोज लागत नाही ते सगळं काढून मला व्यवस्थित ठेवायचं आहे. पण अगोदर मी पोहे बनवून देते, यांचं आवरून देते, कारण आता सगळ्यांचं झालेलं आहे. दीपक दिनीचं जेवण झालं, बाबांचं झालं. आता जी ही कामं आहेत कपडे वगैरे ते नंतर करणार आहे. अगोदर मी साफसफाईच्या कामाला सुरुवात करते. कसं असतं ना, कपडे आणि भांडे हे दिवसातनं आपण कधीही करू शकतो, ते काम कधीच राहत नाही. पण जे साफसफाईची कामं आहेत ना, थोडंसंही झाला लेट की असं वाटतं की आता राहू द्या, उद्या करूया, आता राहू द्या उद्या, असा विचार मी करते. पण ते उद्या उद्या म्हणण्यामध्ये ना 4-5 दिवस निघून जातात. तर आज दीपक दिनेशलाही सुट्टी आहे. जी वजनाची कामं आहेत वरती ठेवायचं, खाली आणायचं, तेही करू लागतील. म्हणजे एकट्याला आणि दोघा-तिघांना थोडासा फरकच असतो प्रत्येक कामाला, त्यामुळे आजच करणार आहे. हे बसलेले आहेत थोड्या वेळ मोबाईलमध्ये बघत, म्हणजे असेच बसणार नाही शांत, काहीतरी हातात लागतं, काम तरी द्या किंवा काहीतरी द्या, म्हणजे शांत बसणार नाही, तरी खूप घाईगडबड असते यांना. तर असं इकडे शेंगदाणे आणि डाळू मी वाटण करून घेतलेलं आहे. साबुदी टाकू शकता पोह्याला, पण मी वाटून टाकलेला आहे, छान टेस्ट येतो. आणि इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, नंतर मी कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे. कांद्याचा कलर हलकासा चेंज, म्हणजे खूप गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलकासा कच्चेपणा गेला त्यामध्ये मी थोडीशी
साखर टाकलेली आहे आणि इकडे जी पोहे आहेत भिजवलेले त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. नंतर शेंगदाणे आणि डाळवं जे वाटण मी केलेलं होतं ते अर्धी वाटी टाकलेले, छान मिक्स केलं आणि इकडे कांदाही छान परतलेला आहे. नंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. थोडीशी हळदी पावडर टाकूया अर्धा चमचा, म्हणजे पोह्याला कलर छान येतो. अशा प्रकारे फोडणीमध्ये टाकायचं, परतून घेतलेलं आहे. नंतर मी भिजवलेले पोहे टाकलेले आहेत. पोहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, पण खूप टेस्टी पोहे लागतात आणि कमी वेळात होतात, झटपट बनतात. जर कुठंतरी जायची घाई गडबड असली किंवा कोणी पाहुणे आले किंवा असे नवरे असले ना घरी की 5 मिनटात त्यांच्यासमोर ताट लागते, मग तशा वेळेत आपण हे बनवू शकतो. खूप लवकर आणि अर्जंट बनतात. तर छान मी परतून घेतलेला आहे फोडणीमध्ये. बघू शकता पोह्याचा कलर खूप छान आलेला आहे. थोडा वेळ कमी गॅसवर झाकून ठेवूया आणि पटकन यांना देणार आहे. आणि मी पण घेतलेला आहे, म्हणजे मी पण यांच्यासोबतच खाऊन घेते, एकटे खाणार नाहीत असं एक आहे यांचं. किती घाईगडबड असो, किती धावपळ असो, एकटे जेवण करणार नाहीत किंवा नाश्ता असो, चहा असो, काही एकटे घेणार नाहीत. सोबत मी पण घेत असते तेव्हाच घेतात, नाहीतर ते प्लेट तिथंच राहतं, तसंच निघून जातात. तसं एक आहे. कितीही कामं असो, काही घाईगडबड असो, ते काही सांगायचं नसतं त्यांना, बनवायचं आणि वाढून घेऊन त्यांच्यासोबत जेवण असो किंवा नाश्ता असो किंवा चहा असो, काही असो ते सोबत घ्यायचं. म्हणजे बोलत बोलत आम्ही ते एन्जॉय करतो. मग हे गेल्यानंतर जितकी धावपळ आहे नंतर मी करत असते, कारण ते यांचं म्हणणं कसं असतं, मी येतोच 15 मिनटासाठी घरी, कारण दिवसभर तर त्यांनाही काम असतं, मलाही असतं. जेवण करण्याच्या निमित्तानं 15 मिनटं येत असतात. मग त्यावेळेत त्यांची अपेक्षा अशी असते ते घरी आल्यानंतर सगळेजण एकत्र जेवण करावं, थोडा वेळ बोलत बसावं, नंतर मी गेल्यानंतर जी धावपळ करायची आहे तुम्हाला करत राहा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकटं जेवायला अजिबात आवडत नाही त्यांना. तर सगळ्यांचं खाणंपिणं झालेलं आहे. हे गॅरेजला गेलेले आहेत आणि मी माझ्या कामात लागलेले आहे. म्हणजे आज कपड्याचा भारा झालेला आहे. काल दुपारच्या वेळेतच मी सगळे कपडे काढून ठेवले होते, काय काय धुवायचं आहे. म्हणजे स्वेटर वगैरे आता लागत नाहीत, म्हणजे हिवाळ्यामध्ये मी काढलेले होते. तरी पण बघा, आमदा हिवाळ्यामध्ये ना स्वेटर कुणाला जास्त घालण्यात आलं नाही, कारण गरमीचंच वातावरण होतं, तितकी थंडी वाजलीच नाही. जसा हिवाळा संपत आला ना शेवटला, तेव्हा थोडे दिवस थंडी वाजली, म्हणजे एक 15 दिवस खूप थंडी होती. त्यावेळी ते स्वेटर घातलेलं आहे. नाहीतरी स्वेटर आमदा कुणीच घातलेलं नाही. दीपक दिनेशने तर अजिबात अंगाला लावली. स्वेटर काढून ठेवला आणि धुवून मी परत ठेवत आहे. तर सगळे स्वेटर वगैरे म्हणजे काल मी पूर्ण बेडरूम आवरलेले आहे, म्हणजे कपाटातले कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घडी घालून ठेवले. हँगरला जे जे कपडे मला ठेवायचे आहेत दररोजचे ते ठेवले. जे आता ठेवून द्यायचे ते सगळे मी धुवायला घेतले. स्वेटर आहे, टावेल आहेत, सगळे मी घेतलेले आहेत. अगोदर मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. नंतर मी इकडं दगड आहे, दगडावरती बडवून सगळे कपडे स्वच्छ धुवलेले आहेत आणि इकडे 2-3 बकेट पाणी घेतलं आणि कपडे पिळून मी ग्रिलवर ठेवलेले आहेत. म्हणजे जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते जात राहील. मग सगळे स्वेटर मी वरती घालून येणार आहे. ऊन खूप भयानक आहे. जे जाडसर कपडे आहे स्वेटर वगैरे तेच मी वरती नेऊन घालणार आहे. पायपुसणे मी 2-3 घेतलेले आहेत, ते पण मी धुवलेले आहेत. असे जाड कपडे वरती घालणार आहे आणि जे रेग्युलर कपडे आहेत रोजचे ते इथंच मी घालणार आहे, कारण खूप भयानक ऊन आहे, खूप लवकर कपडे हडकले जातात. तर कपडे धुवून झालेला आहे. आता इकडे दिनेशला दिलेले मोठं काम म्हणजे लसूण सोलण्याचं, कारण दीपकला चिवडा खायचा होता. साफसफाईची कामं तर आहेत, माझी इकडची रूम काढायची आहे, पण बघूया आता कसा वेळ भेटला तसा. आजचा वेळ मला अजिबात कळला नाही कसा गेला. तर दीपक इकडे पोहे घेऊन बसलेला आहे. म्हणजे सकाळी मी तू चालू होतं, यांचं सगळ्यांचं वेगवेगळं चालू होतं. थोडेफार खाल्ले, नंतर रवा लाडू घेतला ते पण खाल्ले, नंतर थोडेसे पोहे ठेवलेले होते तर दीपक आत्ता घेतलेला आहे. नंतर दिनेशला मी इकडे वाळकंही कट करायला लागली. काल वाळकं आणलेले होते ते कट करून वरती उन्हाला ठेवायचं आहे. नंतर कांदाही खूप सारा कट करून दिलेला आहे, कारण चिवडा बनवायचा आहे. चिवडा हा सगळ्याचा फेवरेट आहे घरामध्ये, दीपकला खूप आवडतो. तर खूप सारे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि कांदा फ्राय करायला थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे इथं 4 चमचे तेल घेतलं, कमी गॅसवर निवांत हा कांदा मी तळून घेतलेला आहे. बघू शकता एकदम गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, छान कुरकुरीत हा कांदा बनलेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी आणखीन 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि शेंगदाणे टाकले आहेत 1 वाटी. तर शेंगदाणे छान आतमधून चटक जोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये मी डाळवं टाकलेले वाटीवर. डाळवं जास्ती फ्राय करायची गरज नाही, तळायची गरज नाही याला, कारण ते अगोदरच भाजलेले असतात. तर परतून घेतलेलं आहे. नंतर इकडं कढीपत्ता, पुदिना, नंतर कोथिंबीर हे सगळं मी घेतलेलं आहे. म्हणजे चिवड्यामध्ये ना याचा फ्लेवर खूप छान येतो, एकदम जसं हॉटेलमध्ये चिवडा भेटतो ना तसाच बनतो, खूप छान बनतो. पण मसाला जे आहे ना आपल्याला निवांत अशा प्रकारे म्हणजे कमी गॅसवरती सगळा जे मसाला आहे ना बनवून घ्यायचा आहे. अगोदर कांदा मी तळून घेतला, भरपूर वेळ गेला त्यामध्ये, म्हणजे ओला कांदा तळायला थोडासा वेळ जास्त लागतो. नंतर इकडे शेंगदाणे आणि डाळवं ते पण तळून घेतलेलं आहे, ताटात काढून घेतलं. परत या कढईमध्ये मी 4 चमचे तेल घेतलं. मोहरी टाकू वाटलं तर टाकू शकता किंवा स्किपी करू शकता. मी टाकलेली आहे, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. नंतर लाल मिरची संपलेली आहे मसाला डब्यामधले, ते पण काढून घेत आहे. म्हणजे मसाले वरच्यावर संपतच असतात यामधले, ते पण काढून घेतलेलं आहे. आता या प्लेटामध्ये अगोदर आपण मसाले काढून घेऊ. म्हणजे काय होतं ना, ज्यावेळेत फोडणी तयार होते त्यावेळेत खूप घाईगडबड होते. तर अशा प्रकारे एका प्लेटात मसाले काढून घ्यायचे, म्हणजे घाईगडबड होणार नाही आणि व्यवस्थित मसाला जे आहे ना छान मेजर करून आपण घेऊ शकतो. तर अर्धा किलो मला मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे. त्या हिशोबाने इकडे मी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा मी हळदी पावडर घेतली, 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा सुहाना मसाला घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला पण घेतलेला आहे.
आणि इकडं तोपर्यंत मोहरी पण छान चटकलेली आहे, तर त्यामध्ये मी टाकलेलं आहे तिकडं जी पालेभाज्या म्हणजे कढीपत्ता आहे, पुदिना आहे, नंतर कोथिंबीर आहे. हे सगळं मी इकडे एक एक वाटी टाकलं. बघू शकता तळून किती थोडंसं झालेलं आहे, म्हणजे जसं हे कडक होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर तळून घ्यायचं आहे. थोडासाही वल्लेपणा यामध्ये असला नाही पाहिजे. छान कुरकुरी झालं, जसं हातात घेऊ आपण चुरा व्हायला पाहिजे त्याचा. तशा प्रकारे सगळे मसाले आपल्याला तळून घ्यायचे छान कडक होईपर्यंत. इकडे सुके मसाले काढून ठेवलेले आहेत. कढीपत्ता, कोथिंबीर, नंतर पुदिना हे सगळं तळून मी घेतलेले आहे ताटामध्ये काढून. नंतर इकडे मुरमुरे पण काढून घेतलेले आहेत मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे मसाला छान मिक्स करता येईल आपल्याला. आता त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे, म्हणजे एक 10-12 पाकळ्या लसूण मी ठेसून टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, म्हणजे कडक झालेला आहे व्यवस्थित. नंतर मी सुके मसाले टाकले. या प्रोसेसमध्ये गॅस बंद करायचा. ही जी कढई आहे खूप जाडसर आहे, जास्त वेळ गरम राहते, म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. आणि नंतर मी मसाले टाकले. मसाले टाकल्यानंतर जी आपण तळून ठेवलेली होती सामग्री, म्हणजे डाळ आहे, शेंगदाणा आहे, कांदा आहे, नंतर पालेभाज्या म्हणजे कढीपत्ता, पुदिना हे सगळं यामध्ये मी टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकदम मस्त असा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला आपल्याला मुरमुऱ्यात टाकायचा आहे. जी ही प्रोसेसिंग असतं चिवड्याची ते पूर्ण या मसाल्यात असते. मसाला व्यवस्थित झाला तर चिवडा आपला टेस्टी खमंगच बनणार, खूप छान बनतो. तर पूर्णपणे मसाला मी यामध्ये टाकला. कढईला जे मसाला लागलेला होता त्यामध्ये थोडेसे मुरमुरे टाकले. छान मी परतून घेतला आणि यामध्ये मी ओतलेला आहे. आता हे जे मसाला आहे ना छान या मुरमुऱ्याला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचा, म्हणजे छान चोळून घ्यायचा आहे. एकदम मस्त टेस्टी हा चिवडा बनवून तयार होतो. तर तुम्ही सांगा, तुम्ही कशा पद्धतीने चिवडा बनवता? अशाच प्रकारे बनवता का तुमच्याकडे चिवडा बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. तर बघू शकता चिवडा एकदम मस्त असा टेस्टी बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण मस्त असा टेस्टी चिवडा खायला. तर चिवडा घेऊन आम्ही वरती जात आहोत, म्हणजे इव्हनिंगची वेळ झालेली आहे. मला वरती जाण्याची टायमिंग झालेली आहे. म्हणजे दीपक म्हणत असतो मग मी टायमिंग झाली, 5:30 वाजले, जायचं आहे आता आपल्याला, तुझी कामं जिथल्या तिथं ठेव. तर चिवडा घेऊन वरती चाललेलो आहोत खाण्यासाठी, म्हणजे मस्त या वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही चिवडा खात आहोत. नंतर थोड्या वेळ मी वॉकिंग करणार आहे, म्हणजे आज थोडंसं लवकर चालू. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि या दोघांचं चाललेलं आहे आपापलं, त्याचं काहीतरी वेगळंच असतं, याचं काहीतरी वेगळंच असतं. एक वेळा दीपक पाईपच घेतो, एक वेळा कानामध्ये, म्हणजे अगोदरच्या वेळेमध्ये असं होतं असं म्हणतो, म्हणजे पुस्तकात वगैरे सांगत असतात त्यांना कॉलेजमध्ये की कशा प्रकारे अगोदरचं होतं, काय काय होतं तेव्हा. म्हणजे आता सगळं आलेलं आहे, पण अगोदर काही नव्हतं. त्यावेळेस असं करायचे, म्हणजे कानात कशा प्रकारे बोललं जातं, म्हणजे दोरा वगैरे घेऊन बोललं जातं, पाईप लावून बोललं जातं, हे सगळं सांगत आहे, चालू आहे यांचं. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय.